नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? चला तर आज आपल्याला नवीन रेसिपी ट्राय करायची आहे. काळ्या मसाल्यातील मशरूम मसाला तुम्ही कधी खाल्ला आहे का? मला नक्की सांगा. तर आज आपल्याला काळ्या मसाल्यातील मशरूम मसाला करून पाहिजे आहे. त्यासाठी मी छान फ्रेश मशरूम आणले होते. एक छोटासा मीडियम साईजचा कांदा मी चिरून घेतला आहे आणि तो कांदा मी छान भाजून घेते आहे, मस्त परतून घेते आहे. त्याला लालसर भाजला गेला पाहिजे आणि त्यामध्ये तेल टाकून भाजते कारण तो करपला नाही पाहिजे, छान भाजला गेला पाहिजे. मग त्यासाठी मी तेल टाकते. एकीकडे मी खोबरं आणि लसण आणि आलं हेही काढून घेतलेलं आहे. कमी प्रमाणातच घ्यायचं आहे, जास्त नाही. हे 5 जणांसाठी किंवा 4 ते 5 जण ही भाजी आरामशीर खाऊ शकतात. तुम्ही नक्की करून पहा. तर मी खोबरं तेलात परतून घेते आहे, छान पद्धतीने त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि खोबरं पहा छान भाजून झालं आहे. मी एक साईडला सरकवते आहे आणि त्यामध्ये तेल शिल्लक आहे, त्याच तेलामध्ये राहिलेलं आलं आणि लसण मी त्यामध्ये टाकते आहे. छान भाजून घेते आहे. त्याचा कच्चटपणा कमी होण्यासाठी मी खरं तर त्याला भाजते आहे, कारण हा मसाला काळा असतो आणि याच्यामध्ये सर्व मसाले हे थोडे थोडे भाजले गेले म्हणजे नंतर भाजायची गरज पडत नाही. काजू मी छान भाजून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये पहा काजू भाजून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी थोडे धने आणि काही खडे मसाले मी त्यामध्ये टाकलेले आहेत आणि सर्व मसाला एकत्र करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत, त्याही छान परतून घेते आहे मी. हिरव्या मिरच्या व्यवस्थित परतायच्या आहेत. त्याही मी तिखट आपल्या अंदाजाने घ्या. मी तिखटमध्ये थोडं कमी खाते, त्याच्यामुळे मी जरा एक 2-3च मिरच्या यूज केलेल्या आहेत आणि त्या आता मी मसाला गार झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे. कमी पाण्यात मी हा मसाला बारीक केलेला आहे, कारण कसं होतं त्याला पाणी मशरूमला खूप सुटतं नंतरनं. मग कमी पाण्यातच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर दुसरीकडे मी कढई गरम करून घेतली आहे. त्याच्यामध्ये हळद आणि धने पावडर आणि आपला घरचा जो काळा मसाला असतो म्हणजेच काळं तिखट घरचं ते टाकून घेतलं आहे आणि आपला मसाला ॲड करून घेतला आहे मी. आणि याच्यामध्येच मला मशरूम आता टाकून द्यायचे आहेत. हा जास्त वेळ भाजायची गरज नाही आहे, नॉर्मल भाजला आहे मी तरी. आणि त्याच्यामध्ये मशरूम टाकून घेतले, ते मिक्स करून घेते छान पद्धतीने मी. आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते, चवीनुसार मीठ आपण यूज करायचं आहे आणि थोडंसं पाणी मी टाकून घेतलं आहे. झाकण मारून त्याला एक 5 ते 7 मिनटंच फक्त वाफ द्यायची, लगेच होऊन जातं आहे ते. आणि तयार झाली पहा आपली भाजी. तुम्हाला कशी लागते, आवडती आहे का मला नक्की सांगा. ही भाजी भातासोबत भाकरीसोबत खाऊ शकता. आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.